पण लेडी ड्रायव्हरचे खूप इश्यूज आहेत. कैसा लगा मेरा मजाक? जस्ट किडिंग, नो ऑफेन्स फॉर लेडीज. चांगलं चालवतात त्या पण काही ठराविक लेडीजमुळे ते बिघडतं. तसंच बॉईजमध्ये पण आहे, काही ठराविक बॉईजमुळे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. अनदर डे टू द ऑफिस. यार हे स्पीड ब्रेकर असतात ना, त्याच्यामुळे खूप कंटाळा येतो यार. कशाला ठेवले दोन दोन. आजकाल ना ADVचं मार्केट खूप बूस्ट झालं आहे. म्हणजे लोक आवर्जून घेतात ADV. ज्यांना माहीत नसतं त्या ADVचा काय यूज आहे ते पण लोक घेतात. घ्यायला पण पाहिजे. आपले इंडियन रोड्स पण तसे आहेत ADVसाठी बनलेले. कारण ADV आहे तशी. त्या मुलाला कदाचित माझा आवाज आला, हेल्मेटमधनं बोलतोय काहीतरी. रॉयल एनफिल्डने कधी ADV काढली नव्हती, सगळ्या क्रुझर बाईक होतं त्यांच्याकडे. पण आता रॉयल एनफिल्ड पण आहे, हिमालयन नावाची बीस्ट. बट तिच्यात पण सम इश्यूज आहेत. सो लोक विचार करतात घेण्याच्या आधी. मला हे कधीच वाटलं नव्हतं की मी KTM घेईन. KTM 390 मनात तर होती, पण तिच्या त्या छपरी इमेजमुळे मी ती घेत नव्हतो. पण मला ह्याच्यात फीचर्स आवडले, भरपूर आवडले, जे हिमालयन पण देत नाही आहे. ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूज कंट्रोल जे खऱ्या ADVमध्ये पाहिजेत. मला वाटलं नव्हतं कधी मी KTM 390 ADV घेईन ड्यू टू तिच्या छपरी इमेजमुळे. पण आता बऱ्यापैकी सुधारली आहे ती. बरेच लोक घेत आहेत, पण तिच्यामध्ये फीचर्स जास्त येत आहेत कम्पेअर टू हिमालयन. रायडर ॲज वेल एज एलियन रोड कम्फर्ट चांगला आहे. हिच्यामध्ये थोडं कमी आहे, पण हिच्यामध्ये फीचर्स भरपूर आहेत. मला फीचर्स हवे होते. ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूज कंट्रोल, कॉर्नरिंग, ABS हे सगळं मिळतात. जर रॉयल एनफिल्डने जर ट्रॅक्शन कंट्रोल आणि क्रूज कंट्रोल दिलं असतं, म्हणजे द्यायला चालू केलं असतं त्यांच्या बाईकमध्ये, तर आता तिच्यापेक्षा चांगली कुठली बाईक नसती. भारी मिस्टेक हो गया सर. पण का माहीत नाही रॉयल एनफिल्ड असं का करते. मे बी कॉस्ट असेल तिचा इशू. जर ते सगळे फीचर टाकले तर कॉस्ट पण वाढेल आणि कोण इंडियन पब्लिक कोण जास्त घेणार नाही. रॉयल एनफिल्डचं नेहमी टार्गेट राहिलेलं आहे. आज या बाईकला माझ्या 10,000 किलोमीटर कंप्लीट झालेत. विथ एक मोठी राईड जी मी एकच केली राईड, ती म्हणजे इंदोर राईड. येऊन जाऊन 1200 किलोमीटर. पण तिच्यामध्ये काय असं मला असंच इश्यू नाही आला. म्हणजे वजन खूप आहे आणि बाईक स्ट्रगल करते. जेवढं वजन आम्ही टाकलं, म्हणजे माझी वाईफ, मी, परत 2 सॅडल बॅग आणि एक टॉप बॉक्स, त्याच्यामध्ये पण सामान, परत येताना प्रसाद उज्जैनचा, तो सगळा घेऊन ती बाईक आली आम्हाला. असं कुठेच लॅग नाही वाटलं की तिच्यामध्ये पॉवर लॅग होतो आहे. आफ्टर ऑल इट्स अ KTM. बट थोडं असं इंजिन स्ट्रगल करतं या ADVला खेचायला. जर मी ड्यूक घेतली असती तर आता मी हे जे सगळे दिसतात ट्रॅफिकवाले, त्यांच्यातनं पार होत असं मधनं गेलो असतो. थोडंसं सांभाळून चालवावं लागतं. असं नाही की ही ADV पळत नाही, पण आपल्या सेफ्टीसाठी आपण थोडंसं जपून चालावं. कारण माहीत नाही पुढे काहीही होऊ शकतं. जर असं मिळतो तर मी असं पळतो, बट थोडं जपून. मला जी छपरी इमेज आहे ती पुन्हा जागी नाही करायची या बाईकची. या 10,000 किलोमीटरमध्ये मला 2 इश्यू आले. पहिला म्हणजे स्टार्टिंगला न्यूट्रल पडत नव्हता आयडलिंगवर. जेव्हा केव्हा मी ट्रॅफिकमध्ये राहायचो तेव्हा न्यूट्रल पडायचा नाही. आणि तो मी सर्व्हिस सेंटरला दाखवला. सर्व्हिस सेंटरने त्याच्यावर 2 दिवस घालवले, पण फायनली सोल्युशन सापडलं त्यांना. गिअर पोझिशनिंग सेन्सर माझा खराब होता. गाडी नवीन होती तरी पण तो खराब होता.
अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना. फैमिली फैमिली देखती है। आजकाल फॅक्टरीजमध्ये बघा हिमालयन अगेन मास्टरपीस ऑफ ADB बट फीचर्स नाही आहेत. गजब बेइज्जती है. रॉयल एनफील्ड नेहमीच आपल्याला CC जास्त देतं. म्हणजे 4 लाखामध्ये तुम्हाला 450 मिळते, 6 लाखामध्ये तुम्हाला 650 मिळते. दुसऱ्यांचं ऐकून कधीच घेऊ नका बाईक, कारण ते त्यांच्या एक्सपिरियन्सने बोलत असतात आणि आपण तो एक्सपिरियन्स घेत नाही आणि आपण नंतर रिग्रेट करतो की मी बाईक का घेतली. खूप जण असं करतात. त्यांनी ADB घेतली मग मी पण ADB घेणार, त्यांनी हिमालयन घेतली तर मी पण हिमालयन घेणार. मला क्लासिक 350 म्हणून ऑप्शन होतं, पण माझ्याकडे आधी होती जुनीवाली क्लासिक 350, सो मी गेलो नाही त्याच्यामध्ये. मेन सांगायचा मुद्दा हा की आफ्टर 10,000 किलोमीटर या बाईकमध्ये मला 2 इश्यू आलेले. एक तर तुम्हाला सांगितला गिअर पोझिशनिंग सेन्सर, आणि दुसरा होता तो म्हणजे तिच्यामध्ये एक नॉईज येत होता पुढून. ऑफकोर्स हे थोडं फायबर आहे तर ते थोडा रॅटलिंग नॉईज आहे. मी एका दोघांना विचारलं तर तो बोलला की तुम्हाला फोर्स सर्व्हिस नंतर करून मिळेल, आणि फोर्स सर्व्हिस झाली माझ्या गाडीची आणि ते करून पण मिळालं आहे मला. आता इंटरवल आहेत एव्हरी 7,000 किलोमीटर. 8,000ला फोर्स सर्व्हिस केली माझी, आणि आता 13 का 14,000ला माझी आहे. काही सर्व्हिस सेंटर म्हणतात 5, काही सर्व्हिस सेंटर म्हणतात 7, डिपेंड ऑन युअर यूज. कारण आपण डेली जर घेऊन जातो आहे मी असं ऑफिसला तर 5,000 नंतर करायला हवी. आणि काही काही लोक काय करतात की घेतात आणि विकेंड टू विकेंडच काढतात, सो एवढं रनिंग नसतं त्यांचं. सो त्यांच्यासाठी 7,000 आहे. 7,000 किलोमीटर नंतर तुम्ही करू शकता. बाकीचं गिअर शिफ्टिंग, क्विक शिफ्टर मस्त आहे, खूप स्मूथ आहे एकदम. त्या गिअर पोझिशनिंग सेन्सर नंतर मला तो एकदमच स्मूथ वाटायला लागला. आणि हो, हिचा चेन मेंटेनन्स खूप आहे. चेन मेंटेनन्स हिला 2 वीकमधनं एकदा द्यावा लागतो, नाहीतर ती असे शिफ्टिंग हार्ड करते ना की तुम्हाला वाटेल की बाईकमध्ये काहीतरी फॉल्ट आला परत. आणि हे सिंगल सिलेंडर हायरेव इंजिन असल्यामुळे हिचं व्हायब्रेशन पण थोडं फार आहे, जे तुम्हाला हिमालयन 450cc तेवढं नाही जाणवणार, पण हिच्यामध्ये जाणवतं. कारण ही खूप अग्रेसिव्ह नेचरची बाईक आहे आणि हिच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जरी तुम्ही ॲक्सेलरेटर केलं तरी तुम्ही फुल असे फेकले जाता. असं बघा, हे बघा, 3ऱ्या गिअरला ती 54-60 टच करते. थोडंसं KTM DNA आहे तिच्यात. ॲडव्हेंचर ट्यून त्यांनी केलं इंजिन, पण तरी आहे थोडंफार. काल घरी येताना मला ह्याच्यात थोडासा प्रॉब्लेम जाणवला. आय डोंट नो तो प्रॉब्लेम आहे की नाही, आहे असेल पण सांगता नाही. मी सर्व्हिस सेंटरला एकदा विचारणार आहे, कारण का तिचं इंजिन असं वाटतं की तिच्या आतमध्ये पाणी आहे, ऑइल नाही आहे. एवढं हार्श वाटत होतं काल संध्याकाळी. पण 10,000पर्यंत तरी मला अजून काही इश्यूज नाही आलेत. इलेक्ट्रॉनिक्स पण चांगलं वर्क करतं आहे, काही असं लॅग नाही. क्रूज कंट्रोल टाकला तर क्रूज कंट्रोल पण चांगला वर्क करतो आहे. असं नाही की खूप दिवस बंद ठेवला आणि तो काम करायचा बंद झाला. मेन म्हणजे हिच्यात KTMनेच एक सोल्युशन दिलं आहे पेट्रोलसाठी, प्रोल्यूब नावाचं. ते तुम्ही छोटी बॉटल मिळते ती 500 ते 600 किलोमीटर नंतर टाकू शकता, आणि मोठी बॉटल आहे 1500 किलोमीटरचा इंटरवल. मी याच्यात नेहमी मोठी बॉटल टाकतो. 1500 एव्हरी 1500 किलोमीटर नंतर मी ते रिफ्यूल करतो. 10 लिटर पेट्रोल भरायचं आणि त्याच्यामध्ये ते टाकायचं, किंवा आधी टाकून पण तुम्ही 10 लिटर पेट्रोल नंतर भरू शकता. पण आय डोंट थिंक तेवढा मोठा डिफरन्स आहे, कारण हार्शनेस आहे तेवढाच आहे. जी पहिली KTM 390 ADV यायची तिच्यामध्ये जो स्मूथनेस होता तो हिच्यात नाही आहे.
पण कुठलीही बाईक घ्या, सर्व्हिस तुम्हाला वेळेवर करायचीच आहे. जर तुम्ही एकदा जरी सर्व्हिस चुकवलीत, आता या हाय सेन्सिटिव्ह गाड्या आहेत आत्ताच्या निघाल्या आहेत, त्यांच्या इंजिनमध्ये बदल आहेत. पूर्वीची माझी क्लासिक 350 होती, तिला मी 3-3 महिने 4-4 महिने सर्व्हिस नाही करायचो, तरी पण ती एकदम स्मूथ चालायची. पण वेळेनुसार तिच्यात पण इश्यूज यायला लागले, त्यामुळे मला ती बदलावी लागली. बघा मुलं किती जपतात त्यांच्या बाईक्सना. वेळ मिळेल तेव्हा फडका मारा, मी नाही मारत. हे आहे मुलांचं प्रेम बाईकवरचं. आणि एक KTMमध्ये वारंवार इश्यूज लोक दाखवत आहेत की याच्यामध्ये ऑइल लेवल कमी होतं आहे. 10,000पर्यंत माझ्या तरी बाईकमध्ये अजून तरी ऑइल लेवल कमी नाही झालं. मी कितीतरी वेळा तिला हार्श ड्रायव्हिंग केलेली आहे, तिला जोरात पळवलेली आहे, जे की सगळेच करतात. काही लोकांचे पिस्टन चेंज झाले, काही लोकांचे हेड ब्लॉक चेंज झाले. मला असं वाटतं मी हिमालयन पण घेतली असती ना, तर तिच्यात जे चेसिस क्रॅक इश्यू झाले ते माझ्या बाईकला पण झाले नसते. माझं नेहमी असं होतं, मी असं माझा मोठेपणा सांगत नाही, पण जलवा आहे हमारा. असतात असे भरपूर लोक आहेत ज्यांच्या बाईक्सना चेसिस इश्यूज नाही आलेत आणि ती लोक चांगले सुखाने बाईक चालवत आहेत. किंवा मला पण आता बघा ऑइलचा इश्यू नाही आला, पण बाकीच्यांना भरपूर येतो आहे. लोक कंप्लेंट पण करत आहेत, त्यांचे हेड पिस्टन सगळं चेंज होतं आहे. टचवूड, तुमच्या आसपास जर लाकूड असेल तर माझ्यासाठी ते जरा टच करा, म्हणजे मला पण तुमची ब्लेसिंग लागेल. ही आमची नेहमीची मालपा डोंगरी एरियाची गल्ली. ती गल्ली आहे, त्याच्यामधनं आपण बाईक पळवू नाही शकत. तर चला गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. सांगा मला कसा वाटला तुम्हाला ब्लॉग रिव्ह्यूजमध्ये. कधी पण ना ही बाईक थोडा वेळ आयडलिंगवर ठेवा. त्याचं एक रिझन आहे, ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की काय रिझन असू शकतं. मी तर ठेवतो बाबा 1 मिनटं तरी.